बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जाणून घ्या तंत्रमंत्राचे महत्त्व. द अल्टिमेट नॉलेज पार्ट 2 भाग 5. द पॉवर ऑफ क्रिस्टल, न्यूमेरोलॉजी, टेरो कार्ड इज ट्रू ऑर फेक. स्फटिक, अंकशास्त्र, टेरो कार्डची शक्ती, सत्य की ढोंग. आजचे जग हे इंटरनेटचे जग आहे, ज्ञानाचे जग आहे. प्रत्येकजण हे ज्ञान हवे ते इंटरनेटवर शोधत असतो. आपण असे खूप तंत्रमंत्र जादूटोण्याचे व्हिडिओसुद्धा बघितलेले असतील, पण ते सत्य की असत्य हे आपण बेहदच्या बापूजींकडून जाणून घेऊया. अनंत भैया व बापूजीमधील एक पार लौकिक ज्ञान संवाद. अनंतभाई, परमशांती. बापूजी, मी युरोपचा एक व्हिडिओ बघितला होता. एक व्यक्ती होती, तो त्याची चीप पॉवर म्हणून सर्व बसलेल्या जनावरांना, ती जनावरं कधीही झोपत नाहीत, त्यांच्यावर अशी काही शक्ती टाकून त्यांना जमिनीवर झोपवत होता. बापूजी, हो, तर त्यांच्याकडे हजारो आत्मे असतात ना. ते जनावरात प्रवेश करून कृती करत असतात. सूचनेनुसार ते काम करतात. अनंत भैया, ही गोष्ट तर जादूच्या प्रकारात येईल. बापूजी, हो, तर जादूच्या प्रकारात आपल्या येथे शिकवत असतात ना. एकदम कृती करत असतात. सांगतात की खाली बसा, खाली बसा, तर त्यात त्यांच्याबरोबर भूत प्रेत असतात. ते त्यांच्यात शिरून ही कृती करतात. अनंत भैया, इतर धर्मस्थळीसुद्धा असे खूप येत असतात. ते एकदा हाताचा स्पर्श करतात तर ताबडतोब ते खाली पडतात, जसं काही त्यांना विजेचा करंट लागला आहे. बापूजी, त्यांच्याबरोबर तर हजारो भूतप्रेत आत्मे असतात. त्यांच्या ते प्रवेश करतात. ते जे इशारा करतात, खाली पडून जातात. ते खाली पडून जातात. लोक बघतील ना, काय जादू होत आहे. हे काम असुर करत आहेत. सर्व धर्मस्थळातील देवतांना या असुर वृत्तीच्या लोकांनी पळवून लावले आहे व तेथे त्यांनी कब्जा केला आहे. या असुरी वृत्तीच्या लोकांनी सारे ग्रह उपग्रहसुद्धा काबीज केलेले आहेत. या नकारात्मक एलियन्सवाल्यांनी तर हे कोण आहेत? नकारात्मक एलियन्स जे हळूहळू मनुष्य बनले आहेत, मनुष्यातून पुन्हा मृत्यूनंतर भूत बनले आहेत. त्यांनी हे सर्व काही काबीज केलेले आहे. म्हणूनच मी सांगत आहे की अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायात पण आता नकारात्मक हे विनाशकारी काम कोण करून घेत असतो? नकारात्मक आत्म्यास करत असतात. तर ते कोण आहेत? हे नकारात्मक काम करणारे कोण आहेत? आतंकवादी बनवून लोकांना मारणे हे काही चांगले काम नाही. नकारात्मक आपले प्रवेश करून हे काम करत असतात. कोणी काबीज केलेले आहे जे आतंकवादीद्वारे काम करून घेतात, ते कोण आहे? कोणी काबीज केले आहे? अनंत भैया, जगात काही लोक क्रिस्टल एनर्जी वापरतात, तर हे काही सायन्स आहे का? याच्यात खरोखर एनर्जी असते काय? याचा उपयोग चांगल्या आत्म्याची एनर्जी किंवा सायकिक शक्ती चोरण्यासाठी करू शकतात काय? बापूजी, बघा, हे क्रिस्टल असते ना, जसे आपण एक खडा परिधान करतो. गुरुचा खडा, चंद्राचा खडा आहे. 9 ग्रहांचे 9 खडे असतात, स्टोन, पत्थर. तर ते असे समजतात की वायुमंडळातून यातून शक्ती प्रवेश करून शरीराला स्पर्श करतील व त्या 9 ग्रहांच्या शक्ती शरीरात येतील. हे क्रिस्टल तसेच आहे. क्रिस्टल वायुमंडळातून शक्ती खेचून ती मनुष्याला मिळेल. वायुमंडळ चांगले बनेल. पण आता ती शक्ती अस्तित्वात नाही. वायुमंडळ खूप खूप नकारात्मक झालेले आहे. क्रिस्टलमध्ये कितीही शक्ती भरली तरी काहीही परिणाम होणार नाही. मग क्रिस्टलची माळ गळ्यात घातली तरी तिचा काहीही असर होणार नाही. अनंत भैया, बापूजी, हे तर अंकशास्त्र आहे, जे आकड्याचा आधार घेऊन भविष्य सांगतात. तर खरंच या आकड्यांमध्ये काही शक्ती आहे? जसे निकोला टेस्लाने 369 इज ए सिक्रेट ऑफ युनिवर्स असे म्हटले होते. बापूजी, बघा, मग निकोला टेस्ला असे किंवा एखाद्या धर्मात 786 हा नंबर कुठून येतो?
पहिले हा विचार करा की या सर्व आकड्यांचा स्रोत काय आहे. हा नंबर 786 काय आहे. कोणी म्हणतो की तो 2 नंबर चांगला आहे, कोणी 3 नंबर चांगला आहे, लकी नंबर आहे. वेगवेगळ्या राशींबरोबर नंबर जोडून देतात, नंतर ते टॅरो कार्ड बरोबर जोडून देतात. अनंत भैया, आजकाल ज्योतिषशास्त्रात सांगतात ना, मोबाईलमध्ये जर अमुक अमुक नंबर आला तर तुमचे पैसे निघून जातील, तब्येत खराब होईल, असे नंबरवरून भविष्य सांगतात. बापूजी, आजकाल 3D to 5D वालेसुद्धा नंबरबद्दल बरीच चर्चा करतात. अनंतभाई, तर या नंबरचे रहस्य काय आहे. बापूजी, नंबरचा सोर्स सूक्ष्म जगतमध्ये असा आहे की सूक्ष्म जगतमध्ये वरती काही यान उभे आहेत. त्यांच्या यानाचे कोड नंबर आहेत की तुम्ही त्या नंबरवर संपर्क केला तर तेथून तुम्हाला हेल्पलाईन मिळेल. परंतु सूक्ष्म नंबरचा कोडचा सोर्स कोठे आहे, हे नंबर कोठून आले, कोणी दिले, का दिले. कारण की हे जे नंबर देतात, जसे आपले वैज्ञानिक एखाद्या ग्रहावर वेगवेगळ्या गॅलेक्सीचे नंबर देतात, युनिवर्सचे नंबर देतात. अनंत भैया, हो, ते आयडेंटिफिकेशनसाठी. बापूजी, हो, आयडेंटिफिकेशनसाठी होत असते. अशा प्रकारे सूक्ष्म जगतात सुद्धा कित्येक दूरवरून कोणी दूर गॅलेक्सीमधून आलेले विमान उभे आहेत. वरील सूक्ष्म वतनमध्ये खूप सारे विमान उभे आहेत. बापूजी, ते जे यान विमानाचे नंबर आहे तर वरील प्रत्येकाने आपापले नंबर वाटून घेतलेले आहेत. वो यान का नंबर यह है, हर कोई ने ऊपर में अपना अपना नंबर बांटा हुआ है. अनंत भैया, परंतु येथे धर्तीवर तर वेगळ्याच उद्देशासाठी त्याचा उपयोग होत असतो. बापूजी, त्यांच्या या नंबरचा तुम्ही उपयोग कराल. जर कोणी सांगितले की भाऊ तुमच्यासाठी हा नंबर सूट होतो आहे, तर सूक्ष्म वतनमधील कोणी आत्म्याने त्याला विचारले तर माझा हा नंबर सांगणे, हा नंबर मोबाईल नंबर, माझा हा मोबाईल नंबर आहे, कोडवर्ड नंबर आहे, तुम्ही लक्षात ठेवा, तर मी तुम्हाला हेल्पलाईन पाठवेल. म्हणून हे नंबर सूक्ष्म वतनमधून आलेले आहे. परंतु तेवढी हेल्पलाईन मिळत नाही. जितके पाहिजे तितकी हेल्पलाईन मिळत नाही. मग तुम्ही किती पण 786 नंबर सांभाळून ठेवा तर काय हेल्पलाईन मिळणार काय. घराच्या बाहेर 786 हा नंबर लिहिला तर काय भूकंप झाल्यावर घर वाचेल काय. अनंत भैया, हे तर एकाच धर्मात नाही तर आपल्या धर्मातसुद्धा ठिकाणी आहे. बापूजी, फक्त आपल्याच नाही तर कोणत्याही धर्माबद्दल बोलतोय. अनंत भैया, कोणी 111 ठेवतात, कोणी 007 ठेवतात. जेम्सवाल्यांनी तर काय नंबर ठेवला आहे 007. बापूजी, निकोला टेस्लाने म्हटले 369. नंतर अनंत भैया, युनिवर्सचे सिक्रेट आहे तर यात काय सिक्रेट आहे. बापूजी, यात जीवनाचे काय सिक्रेट आहे. शेवटी मृत्यू तर पाऊल आहे. काय त्या 369 या सिक्रेट नंबरने त्याला वाचवले काय. अनंत भैया, काहीही सिक्रेट नाही. म्हणजे त्यांनी सांगितले कोड काय आहे, परंतु आतापर्यंत दुनियेला माहीत नाही ना, म्हणून आम्ही तुम्हाला हे विचारत आहोत. बापूजी, आता तर सूक्ष्ममधून कोड येत असतो ना, सांगितले जसे 001 कोड येत आहे, हे होत आहे आणि ते होत आहे. परंतु सूक्ष्ममध्ये असे आत्मे बसलेले आहेत, हे कोड नंबर ते लोकांना देतात. जसे हे कोड नंबर ग्रहांशी नवग्रहांशी सुद्धा कधी कधी जोडतात. टॅरो कार्डवाले नाही का सांगतात, काय सांगतात ते नंबरला जोडतात. हे सर्व सूक्ष्मवतनवाले करत आहेत. अनंत भैया, आता अशा अंकाबरोबर अशा अक्षरांचे लोक काय करतात, तुमच्या नावाचे स्पेलिंग व त्यात काहीतरी अतिरिक्त टाकतात, ABCD किंवा काहीही, आणि ते म्हणतात की आम्ही हे नाव बदलले, त्यामुळे आमचे नशीब बदलले. त्यावर तुमचे काय मत आहे. बापूजी, बघा, ज्योतिषशास्त्रावाले मेष राशीसाठी E अक्षर देतात. प्रत्येकाचे वेगवेगळे अक्षर असते, त्यामुळे त्याच्यासोबत तुमची जन्मराशी ही तुमची राशी आहे. पण तरीही तुम्हाला या राशीतून 2 शब्द जोडावे लागतील आणि नंतर दुसऱ्या राशीतून नाव बदला. तुमचे नाव तुमच्या राशीनुसार बदला, मग तुमचं भाग्य बदलेल. अनंत भैया, असे घडत असते, असे घडू शकते. बापूजी, असे म्हटले आहे, पण ज्योतिषशास्त्र पूर्णपणे अपयशी ठरले. मी सांगितले आहे सर्व ग्रह एलियन्सनी काबीज केले आहेत. हे फळ कसे मिळेल हे मी खूप दिवसांपासून सांगत आहे.
अनंत भैया, आता दुसरी गोष्ट आहे, टेरो कार्डात खूप सारे हिंदू दुसरे धर्मावाले स्प्रिंट गाईडबरोबर संपर्क बनवत आहे. टॅरो कार्डचे मूळ काय आहे? काय या टॅरो कार्डचा रेफरन्ससुद्धा सनातन शास्त्रात आहे? याचा हिंदूवर काही असर होत असतो? बापूजी बघा, टॅरो कार्ड एक निर्माण केलेली गोष्ट आहे ना, ही काही हिंदू तत्त्वज्ञानातून निघालेली नाही. हिंदू देवी देवतांनी ती काढलेली नाही. ही दुसऱ्या धर्मातील सूक्ष्म जगतमधील लोकांनी काढलेली आहे. असुर लोकांनी ती काढलेली आहे. हे टॅरो कार्ड यांच्याशी जोडलेले आहे आणि त्यामध्ये आता सारे भेसळ झालेले आहे. नंतर आपल्या राशीवाल्यांनी टॅरो कार्डबरोबर तुमची ही रास त्याच्यात भेसळ केली आहे. अनंत भैया, आजकाल कलर थेरपीसुद्धा आलेली आहे. कोणते कलर परिधान करायचे ते सांगतात. बापूजी हो, हे सर्व सूक्ष्म जगतवाल्यांनी मिक्स करून दिलेले आहे. सूक्ष्म जगतवाले अप्लाय करून काम करत असतात. अनंत भैया, सनातन धर्मात तर असे खूप आहे की मंगळवारी लाल रंग, गुरुवारी पिवळा रंग, हिरवा रंग परिधान करावा. बापूजी तोटकेसुद्धा करतात ना. आजकाल म्हणतात की कुत्र्याला रोटी खाऊ घाला, गाईला रोटी खाऊ घाला, याला हे करा आणि त्याला ते करा. चौफुलीवर निंबू टाका, लिंबूमध्ये मग भूत प्रवेश करून जाईल, भगवानची कृपा मिळेल. कृपावाले महाराज, हे जे टोटका पद्धत आहे ती अतिशय जुनी पद्धत आहे, परंतु आता त्यात काहीही उरलेले नाही. पहिले टोटका सूक्ष्म जगतवाले करून घेत होते, परंतु आता या टोटक्यात काहीही शक्ती राहिलेली नाही. आजकाल सांगतात की ज्याच्या अंगात भूत आहे त्याच्यावरून लिंबू उतरून टाकून ते चौफुलीवर ठेवून दिल्यास त्यावर ज्याचा पाय पडेल त्यात ते भूत निघून जाईल. खरे पाहिले तर कधी होते कधी होत नाही, परंतु आता या तंत्रमंत्राच्या शक्ती हळूहळू नष्ट होत आहे, नक्कीच कमी होत आहेत. अनंत भैया, बापूजी आजकाल हे भविष्य सांगणारे लोक आहेत, ते ॲटो रायटिंग म्हणजे हात आपोआप लिहिणे सुरू करतो. ते ट्रान्समध्ये निघून जातात, म्हणजे हात पकडून प्रश्नाचे उत्तर लिहून घेत असतात. तर हे अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे असे लोक म्हणतात. असे म्हटले जाते की त्यांनी खूप साधना पूजा करून विद्या प्राप्त केलेली आहे. तर यात काही गडबड आहे का? हे काय चक्र आहे? बापूजी बघा, हे लिहून घेणारे, ट्रान्समध्ये जाणारे हे सर्व करून घेत असतात. त्यांची उपासना करतात, त्यांच्याकडून सिद्धी मिळत असते. या उपासना ज्या देवी देवतांच्या असतात, पण हे देवी देवता करत नाहीत, परंतु हे भूत प्रेतच करत असतात. जास्त करून ट्रान्समध्ये जातात तेव्हा भूत त्यांच्यामध्ये प्रवेश करत असतात. भूत त्यांना खेचून घेतात, अनुभव करवितात आणि म्हणतात की ट्रान्समध्ये मी हे पाहिले, ट्रान्समध्ये मी ते पाहिले. परमशांती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. मी माझ्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की हा तंत्रमंत्राच्या चुकीच्या मार्गाकडे न वळता सर्वोच्च परमात्म्याचं स्मरण करून स्वतःची आत्मिक शक्ती जागृत करावी. बेहदची परमशांती.